हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्व आहे। या 9 दिवसात देवींच्या 9 रूपांची विधिवत पूजा केली जाते आणि कन्यापूजन या एक त्यातीलच महत्वाचा विधी आहे। तरुण मुली या देवीचे रूप आहे, म्हणूनच 9 मुली आमंत्रित करणे, त्यांना जेवू घालणे याची प्रथा आहे। काही लोक पहिल्या दिवशीपासूनच 9 दिवसांपर्यंत एक मुलींची पूजा करतात आणि त्यांना यथासांग भेट देतात आणि जेवू घालतात, तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला मुलींची पूजा करतात। हिंदू धर्मात कन्यांना दुर्गेचे रूप मानले जाते। कन्येचे पूजन केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि पूजा सफल होत नाही असे मानले जाते। 6व्या रात्रीनंतर लोक कन्यापूजन करू लागतात। नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला विशेष महत्व आहे। कन्यापूजनेमध्ये मुलींचे वय 2 ते 10 वर्षाचे असावे। कन्यापूजन अत्यंत शुभ मानले जाते। धार्मिक ग्रंथानुसार माँ दुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येत असतात। नवरात्रीमध्ये नवमी तिथीला विशेष महत्व दिले जाते। तर यंदा नवरात्री ही 10 दिवसांची आहे, म्हणजे 9 दिवस सोडून 10 दिवस आलेली आहे। तर बऱ्याच जणांचा संभ्रम आहे अष्टमी आणि नवमी कधी आहे, तर या गोष्टींचा मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करतात, कन्यापूजन करताना कोणती भेटवस्तू द्यावी आणि काय जेवू घालावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर करूया पटकन व्हिडिओला सुरुवात। हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4:29 सुरू होते आणि 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6:06 संपणार आहे। त्यानंतर नवमी तिथी येईल आणि जी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:01 सुरू होईल। तर महाअष्टमी 30 सप्टेंबर 2025 रोजी आहे आणि महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी आहे। तर महाअष्टमी आणि महानवमीला पूजा करणे शुभ मानले जाते। या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होतात। भारतीय परंपरेत स्त्रीचे महत्व जास्त आहे। महिलांना शक्तीचे रूप मानले जाते, त्या दुर्गा शक्ती असेही तिचे संबोधन होते। कुमारिका पूजनाने किंवा कन्या पूजनाने धन बल वाढते। यामध्ये 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या अशा 10 वर्षापर्यंत मुली जेवू घातल्या जातात किंवा पूजल्या सुद्धा जातात। तर 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असे म्हणतात, 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी असे म्हणतात, 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी असे म्हणतात, 6 वर्षाच्या मुलींना कालिका असे म्हणतात, 8 वर्षाच्या मुलीला शांभवी असे म्हणतात, 9 वर्षाच्या मुलींना दुर्गा म्हणतात आणि 10 वर्षाच्या मुलींना सुभद्रा म्हणतात। या 9 कन्यांनी आपल्याला लाभ मिळते। तसेच प्रत्येकाच्या क्षमतेनुसार अन्नदान केले जाते। कन्यांना आपल्याला सर्वात आधी आदल्या दिवशी निमंत्रित करायचं आहे। कन्या येणार आहेत तेव्हा आपल्याला पुष्पांनी त्यांना वर्षाव करायचा आहे। त्यानंतर ती जागा स्वच्छ करायची आहे। ज्या जागेवर बसणार आहेत त्यांचे पाय व्यवस्थित धुवून, कन्यांचे पाय व्यवस्थित धुवून मग आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदी कुंकूही तुम्ही लावू शकता अंगठ्यांना। त्यानंतर मग आपल्याला यथासांग आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे। तर मी इथे आणि फळ द्यायचं आहे, पुष्प सुद्धा द्यायचं आहे। मी इथे बनाना आणि हेअर क्लिप्स छान असे आवडतात त्यांना, ते आणलेले होते तर ते मी त्यांना दिलेले आहे। बनाना म्हणजेच केळ, जे आपण फळ देणार आहेत कुठलंही फळ चालतं, फक्त शक्यतो ते फळ आंबट नसावे। तर बनाना आणि मी इथे हेअर क्लिप्स असं त्यांना म्हणजे दिलेलं आहे आणि त्यांना जेवू घातलेलं आहे। तर या दिवशी मी कन्या पूजन पण केलं आणि सुहासिनींना सुद्धा बोलवलेलं। तर कन्या पूजनाचं विशेष महत्व आहे। तर माझी इच्छा होती सुहासिनींना पण बोलवावे, त्यामुळे मी इथे 9 सुहासिनींना बोलवलं होतं आणि त्यांची सुद्धा सेम कन्या पूजनसारखी पूजा केली। तर माझी खूप इच्छा होती, त्यामुळे मी सुहासिनींना सुद्धा बोलवलेलं आणि सगळ्यांना मी पुरणपोळीचं जेवण केलं होतं। तर कन्यांना सुद्धा तेच केलं मी। परंतु तुम्ही खीर, पुरी, काळ्या चण्याची भाजी असं सुद्धा करू शकता। तर इथे मी महिलांना 1 केळ आणि हेअर क्लिप्स आणि फूल वगैरे दिलेलं आहे। कन्यांचा आणि महिलांचा इथे आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे, कारण नवरात्री ही पूर्ण दुर्गा
मातेची असते, त्यामुळे इथे देवींची पूजा केली जाते। महिला आणि कन्या हे देवींचे साक्षात रूप मानले जाते, त्यामुळे मी इथे दोन्हीही पूजा केलेल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्हाला महिलांना पॉसिबल नसेल तर ओटी सुद्धा भरू शकता। तर इथे एक महिलेची आपल्याला पूर्ण ओटी भरायची आहे। ओटीमध्ये ब्लाउज पीस, नारळ, बांगड्या, तुम्हाला साडी द्यायची असेल तर तुम्ही साडी देऊ शकता, टिकल्यांचं पॅकेट, असं सर्व असावं। आणि त्यानंतर सर्वांच्या पाया पडून आपण त्यांना अन्नदान करायचं आहे। तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अन्नदान करू शकता। मी इथे पुरणपोळ्याचं जेवण केलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा। घेऊन येते असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ, तोपर्यंत बाय।